अध्ययनाच्या गरजा. नमस्कार. मागील भागामध्ये आपण मुलांच्यासाठी वातावरण कसं तयार करायचं हे बघितलं. या भागात या वातावरणाचा परिणाम मुलांच्या शिकण्यावर कसा होतो ते आपण बघूया. यातून मुलांच्या कोणत्या कोणत्या गरजा पूर्ण होतात त्याबद्दल सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे बरं का. एक अंगणवाडी ताई उत्तम शिक्षिका कशी होऊ शकते माहिती आहे? जेव्हा मुलांच्या गरजा ओळखून ती त्यांच्यासाठी अनेक गोष्टी प्रेमाने करते तेव्हा. तुम्हाला देखील तुमच्या लहानपणीच्या काही शिक्षिका आठवत असतील ज्यांनी तुमच्याकडे नीट लक्ष दिलं, तुम्हाला समजून घेतलं, बरोबर ना? या भागामध्ये आपण असा प्रयत्न करूया की मुलांच्या गरजा नीट समजावून घेऊ आणि आपलं त्यांच्याशी वागणं, त्यांच्याशी खेळणं, त्यांच्यासाठी वर्गात मांडणी करणं हे सगळं अर्थपूर्ण करू. याच सुमनताई परवा ना त्यांनी वर्गामध्ये एक उपक्रम घेतला. त्यांनी काय केलं तर त्यांनी मुलांना काही वस्तू दिल्या बरं का, ज्यात इलॅस्टिक होतं, केसांचं रबर होतं, सुतळी होती, लोकर होती, पुडक्यांना लावतो ते रबर बँड सुद्धा होतं. त्यांनी मुलांना सांगितलं की या वस्तू हातात घ्या आणि खेचून बघा. सगळी मुलं मन लावून एक एक वस्तू खेचून बघत होती, एकमेकांना दाखवत होती आणि बोलत देखील होती. सगळ्यांचं होईपर्यंत आपल्या सुमनताई मुलांकडे नीट बघत बसल्या होत्या बरं का. मग त्यांनी त्या सगळ्या वस्तू मुलांसमोर मांडल्या आणि एक एक वस्तू उचलून त्यांनी मुलांना विचारलं, हे खेचून पाहिलं का? काही मुलं म्हणाली, हो ते मोठं झालं. बरं, मग सोडल्यावर काय झालं रे? ताईंनी विचारलं. ते परत छोटं झालं, उत्तर आलं. मग सुमनताईंनी सगळ्यांना सांगितलं, ज्या वस्तू खेचल्यावर मोठ्या किंवा लांब झाल्या त्या सगळ्या ताणल्या जातात बरं का. आता मी तुम्हाला एक एक वस्तू दाखवते आणि तुम्ही सांगा की ती वस्तू ताणली जाते की नाही. मैत्रिणींनो, जरा विचार करून तुमच्या वहीत लिहून ठेवा बरं. सुमनताईंनी मुलांची अध्ययनाची कोणती गरज भागवली? लिहिलं का? सुमनताईंनी प्रत्यक्ष सहभाग घेतला मुलांचा. शिकण्यासाठी ही प्राथमिक गरज आहे. मुलांच्या हाताला ताणण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, त्याचा विचार झाला आणि वस्तू वेगळ्या करताना सराव देखील झाला. जर ताईनं केवळ स्वतःच्याच हातात वस्तू ठेवून किंवा वस्तू न वापरता ही संकल्पना शिकवली असती तर मुलांची गरज भागली असती का? आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल ना की संपूर्ण सहभाग म्हणजे एकेका मुलाला शिकवायचं का काय आम्ही? आणि असं करताना इतर मुलं दंगा करतील तर? किंवा आमच्या अंगणवाडीमध्ये वेगवेगळ्या वयाची मुलं एकत्र बसली तर काय होईल? सहभागातनं शिकणं म्हणजे करून शिकणं बरं का. आपण जर प्रत्येक संकल्पना शिकवायला मुलांना काय काय करायला देऊया असा विचार केला की आपल्याला हे सहज जमेल. तुम्ही असं करा, पुढच्या संकल्पनेच्या वेळेस ही पद्धत वापरून तर पहा. तुमच्या आता मनात येत असेल ना की अजून काय काय बरं करत असेल आपल्या सुमनताई. सांगते. तुम्ही घटनाक्रमाची कार्ड बघितलीत ना, तर एकदा काय झालं, आपल्या सुमनताईंनी मुलांना घटनाक्रमाची कार्ड दिली बरं का. आता सुमनताईंची सवय तुम्हाला माहिती आहे. त्यांनी मुलांना कार्ड संच दिले आणि फक्त सांगितलं की कार्ड लावून एक गोष्ट करून पहा बरं. आता काय घडलं असेल वर्गात? मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्ड लावली आणि ताईंना गोष्ट सांगताना त्यांच्या लक्षात आलं की कोणतं कार्ड पहिले लावायला पाहिजे. सुमनताई असं का वागल्या असतील? त्यांनी पहिल्यांदाच का बरं कार्ड कोणत्या क्रमाने लावायची हे सांगितलं नसेल मुलांना? थोडं पॉज करा आणि तुमचं उत्तर लिहून ठेवा. सुमनताईंनी मुलांना त्यांचा स्वतःचा निर्णय घेऊन करत चुकत हा उपक्रम करू दिला नाही का. शिकताना छोट्या छोट्या गडबडी व्हायच्याच, त्यात मुलांना खूप महत्वाची बौद्धिक प्रक्रिया करता येते, ती म्हणजे निर्णय घेण्याची. जेव्हा निवडीचं स्वातंत्र्य मिळतं तेव्हा निर्णय घेता यायला लागतो. नुसतं या उपक्रमाबाबतच नव्हे तर इतर वेळेला सुद्धा वर्ग मांडलेला असेल, विविध साधनं ठेवलेली असतील तर मुलांना निवड करण्याची संधी त्यातनं मिळते आणि ते ठरवू शकतात काय आधी खेळायचं आणि काय नंतर ते. तसंच साधनांनी खेळताना सुद्धा मुलांची निर्णय घेण्याची गरज भागत असते. सुमनताईंच्या अंगणवाडीत जर तुम्ही डोकून बघितलं तर तुम्हाला मुक्त खेळ नियमित मांडलेला दिसेल. परवा तर मुलं घरी जायच्या आधी ताईंना म्हणाली, आमचं घर राहू दे बरं का, अजून बांधकाम राहिलंय. दुसऱ्या दिवशी सुमनताई जातीनं हजर राहून
कुठवर आलंय बांधकाम, काय मटेरियल लागेल वगैरे वगैरे चर्चेत हौशीने भाग घेत होत्या. सुमनताई आवर्जून अशी संधी का बरं निर्माण करतायत? अंगणवाडी शिक्षिका म्हणून त्यांनी जास्त वेळ मुलांना शिकवत राहायला पाहिजे का मुलांना एकत्र काम करू देत राहायला पाहिजे? क्षणभर थांबून लिहा बरं, तुम्हाला काय वाटतंय. सुमनताई मुलांच्या गरजा नीट लक्षात ठेवतात. समवयस्क मुलांबरोबर खेळण्याची गरज मुलांच्या सामाजिक भावनिक विकासासाठी किती महत्वाची आहे हे त्या जाणून आहेत. एकत्र खेळण्यानं नियोजन करणं, एकमेकांच्या कल्पना ऐकणं, एकमेकांसाठी थांबणं अशी कितीतरी कौशल्य मुलं शिकतात आणि ते गरजेचं आहे ते आपल्या सुमनताईंना माहिती आहे. मी ना एकदा सुमनताईंना प्रश्न विचारला की का हो सुमनताई, परवा तुम्ही मुलांना पिठाची गिरणी दाखवायला घेऊन गेला होतात ना, आणि आल्यावर त्यांना चित्र का बरं काढायला सांगितली? मुलांना काय जमणार आहे का गिरणीची चित्र काढायला? तेव्हा त्या काय म्हणाल्या माहिती का? त्या म्हणाल्या, अहो मुलांना रोज कितीतरी गोष्टी दिसत असतात, जाणवत असतात, प्रश्न पडत असतात. अंगणवाडीमध्ये जर त्यांना वाव मिळाला तर त्यांना जे जे जाणवलं ते विविध मार्गांनी ते व्यक्त करू शकतील. मुलांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे बरं का. एक तर आपल्याला जे वाटतं ते सांगायचं असतं याची जाणीव याच वयात व्हायला पाहिजे, म्हणजे मुलं त्यांच्या मनातलं मोकळेपणाने व्यक्त करू शकतील. मुलांनी जे अनुभवलं, ज्याची चित्र काढली आणि मी त्यांच्या चित्रावर हे पण लिहून ठेवलं की त्यांनी काय काय काढलेलं आहे. आता त्या वैशालीची आई आली की परत विचारायला की या गिरणीत लाल नाचणी घातली की लाल पीठ येईल का, असं ती मला विचारत होती. चित्र काढलं म्हणून व्यक्त झालं. मूल समजून घ्यायला मदत झाली की नाही? सुमनताई मुलांच्या व्यक्त होण्याच्या गरजेचा किती बारकाईने विचार करतात ना. लहानपणी मोकळेपणे व्यक्त होण्याची मदत मोठेपणी होते असं तुम्हाला वाटतं का? पण असं प्रत्येक मुलाला विचारत बसायचं का? तसा वेळ कुठे असतो? तर आपल्या अंगणवाडीत फरशीवर खडू आहेत, मुलं मनसोक्त रेघोट्या मारतायत, माती कणिक अशा गोष्टी मांडलेल्या आहेत, मुलं त्याच्यावर थापतायत. मुलांना बागेत हिरवळीवर सुरक्षितपणे धावता लोळता येतंय. मुलं फळीचे रंगकाम करताना पसरवत रमत बसली आहेत. ताईच्या हातातल्या पपेटची गप्पा मारतायत, ओढणीचे पंख लावून बागडतायत. असं चित्र जर नियमितपणे दिसत असेल तर मुलं अतिशय मोकळ्या वातावरणात आहेत आणि त्यांच्या मनातले भाव व्यक्त करतायत असं म्हणता येईल. मुळात स्वतःला जे वाटतं ते प्रकट करायची संधी मिळत राहणं ही एक मूलभूत गरज आहे. तुम्हाला हे पटतंय का? मैत्रिणींनो, तुम्ही कधी बॅडमिंटन किंवा टेनिस खेळलात का? हे बघितलं का? दोन खेळाडू जसे एकमेकांकडे सतत फूल पाठवतात किंवा बॉल पाठवतात, तसंच मुलांना देखील साथ आणि प्रतिसाद याचा अनुभव येणं खूप गरजेचं असतं. मूल आपल्याला अनेक इशारे दाखवत असतं, ज्यातून आपल्याला त्यांच्या आवडी, त्यांना काय करावेसे वाटतं हे समजत असतं. जर आपण त्याला योग्य प्रतिसाद दिला तर मुलांना आपल्याविषयी एक विश्वास निर्माण होतो आणि ते आपलं बोलणं सांगणं नीट ऐकू शकतात. अंगणवाडीत आपल्याला असे अनेक उपक्रम घ्यायचे ज्यात मुलांना आपल्याला प्रतिसाद देता येईल. मुलांना आपल्यासोबत प्रसन्न वाटलं पाहिजे ही अगदी साधी पण खूप महत्वाची गरज आहे. त्यामुळे मुलांना अंगणवाडीत येण्याची खूप गोडी लागते. आपण मुलांशी गोडीनं बोलतोय, त्यांच्यासाठी खूप उपक्रम मांडतोय, त्यांना लक्ष देऊन ऐकतोय, असं जर मुलांना मिळालं तर त्याचा फायदा त्यांना खूप होतो आणि त्यांना शिकण्याची आवड तर लागतेच, पण अंगणवाडी विषयी देखील आत्मीयता निर्माण होते आणि पहिलीत जाताना ती निर्धास्तपणे नवीन शाळेमध्ये जाऊ शकतात. मला वाटतं की आपल्या सुमनताईंना आश्वासक नातेसंबंधांची गरज खूप चांगली समजलेली आहे. तुम्ही पाहिलं असेलच की त्या किती जाणीवपूर्वक मुलांशी वागतात, बोलतात. हे सगळं खरंच अवघड असतं का? तुम्हाला तुमच्यातही सुमनताईंसारखे गुण जाणवले असतील की नाही? मात्र हे सगळं वागणं सातत्याने पाळणं हा खरा बालकेंद्री होण्याचा मंत्र आहे. तुमच्या मुलं समजून घेण्याच्या प्रवासातले अनुभव जरूर लिहून ठेवा आणि ते संपर्क सत्रामध्ये मांडा. आपल्या सगळ्यांचीच वृत्ती बालस्नेही आणि बालकेंद्री होण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद.